जिल्हा परिषद त्याला गर्दी वाढती, नगरपालिकांना गर्दी वाढती, पंचायत समित्यांना जसं निवडणुका खाली खाली जातात तशी इच्छुकांची संख्या ही सगळीकडं त्या पद्धतीनं असते आणि त्यामुळं ते काही स्वाभाविक आहे, लोकशाही आहे, पक्ष आमचा मोठा आहे, त्यामुळं मोठ्या पक्षाकडे इच्छुकांची संख्या जास्त असते. महाविकास आघाडी आता आपल्या निवडणूक आयोगाकडं मतदान यादीच्या घोळासंदर्भात गेली होती, त्याचे काही परिणाम होतील किंवा निवडणूक आयोग असा निर्णय घेऊ शकतं का की यादीचा निवडणूक आयोग समर्थ आहे, त्याला निवडणूक आयोग समर्थ आहे. काही चुका असतील तर त्या दुरुस्त करतील, असतील तर राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब आणि काँग्रेसची मंडळी राज्य पातळीवर एकत्र येत आहेत, त्याचा परिणाम स्थानिक निवडणुकांवर होईल का? ते एकत्र आहेतच. नव्यानं राज ठाकरे आता बरोबर आले नाही, मुळामध्ये राज ठाकरेंचा प्रभाव हा काही शहरांपुरता मर्यादित आहे. अद्यापही ग्रामीण भागामध्ये म्हणजे मला काही कोणाला कमी लेखायचं म्हणून बोलत नाही, परंतु ज्याच्या त्याची प्रभाव क्षेत्र ही ठरलेली आणि मला वाटतं त्याचा काही फार परिणाम होणार नाही असं. म्हणजे इकडं ग्रामीण शहरांमध्ये काही झालं तर ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण अशा पद्धतीनं पडली आहे की सध्या चर्चा आहे की महायुती स्थानिक निवडणुकीत बॅकफुटवर जाते. निकाल सांगतील, पण मकरंदाबा पाटील आणि राष्ट्रवादी घड्याळ यांचं वर्चस्व कायम राहील अशी चर्चा आहे. मग आता उत्तर तुम्हीच दिलं. एकीकडे म्हणताय महायुतीला चांगले आहे, दुसरीकडे सांगताय घड्याळ मकरंदाबांची महायुती बॅकफुटवर जाते अशी चर्चा आहे. मला तुमचं बोलण्याचा अर्थ सध्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेला पडलेल्या आरक्षणानुसार अशी चर्चा आता सध्या मतदारांमध्ये नागरिकांमध्ये आहे की महायुतीला पोषक वातावरण नाही आहे आणि ती बॅकफुटवर जाईल अशी सध्या चर्चा चालू आहे. मला कशात धरले? महायुती संदर्भातच विचारतोय मी एवढंच सांगतो की माझ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या तिन्ही नगरपालिका या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला आहे.